सन्मान गुणवंतांचा गौरव अखंड अभ्यासाचा गुणवंतांच्या पाठीवर शारदा कोचिंग क्लासेसची कौतुकाची थाप। सर्वसामान्य पालकांच्या विद्यार्थ्यांना असामान्य व्यक्ती बनवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचं केंद्रस्थान असलेले शारदा कोचिंग क्लासेस आणि एक्झाम सेंटर मधील इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा 6 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आला। शिराढोण केंद्रातून दुसरा क्रमांक आणि 5वा क्रमांक मिळवलेले क्लासेसचे विद्यार्थी सूरज साईनाथ सिंग कछवे 94.80% आणि दीक्षा राम मोरे 89.80% यांच्यासह मोहिनी घोरबांड, देऊ पोटजळे, रतिका घोरबांड, सहेंद्री टिमकेकर, चंद्रकांत घोरबांड, शिवानी होळगे, सुवर्णा मठपती, रितेश घोरबांड, शिवांजली कौटकर, वैष्णवी काळम या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सन्मान करण्यात आलाय। उस्मानानगरमधून प्रथम आलेल्या सूरज कछवे यांनी सरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे इथपर्यंत पोहोचू शकलो असे, तर ग्रामीण भागात एवढे धाडस करून ध्येय प्राप्तीसाठी येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर पूर्ण विराम देणारे शारदा कोचिंग क्लासेस आहे असे गौरवोद्गार श्री राम मोरे यांनी व्यक्त केले। संचालक देशमुख सर यांनी मनोगतात क्लासेसचे वैशिष्ट्य व्यक्त करत प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र वर्गखोली, प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक, 1ली ते 12वी मधील सर्व वर्ग आणि विषय एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवर शिक्षण हे बघून सर्व मान्यवरांनी क्लासेसचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या। गुणवंताच्या कौतुक सोहळ्यास अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर सर हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून तुकाराम वारटकर गुरुजी, कुशाल पांडागळे, राहुल सोनसळे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप देशमुख, सांगेवार सर, पांडागळे सर, संदीप घोरबांड सर हे होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी श्रावणी संदीप घोरबांड हिने केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक अलीम सर यांनी केले, तर आभार रेणुका देशमुख मॅडम यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतीक सर, अलीम सर, जोमे मॅडम, रेणुका मॅडम, ठाकूर मॅडम, श्रेया मॅडम, डांगे मॅडम यांनी परिश्रम केले। MH26 नांदेड न्यूजसाठी संपादक लक्ष्मण भिसे, नांदेड। बोलवण्याचा एक हेतू असा आहे की जे हे विद्यार्थी इथं बसलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी यांच्याकडून काहीतरी प्रेरणा घ्यावी, सरकारी आणि शासकीय सेवेमध्ये, त्याचबरोबर एखादी मोठे उद्योजक व्हावे या हेतूने त्यांची इथं बसलेल्यांची प्रेरणा घेऊन त्याप्रमाणे त्यांच्या दिशेने मार्गक्रमण करावे या उद्देशाने त्यांना इथे बोलवले आहे। त्याचबरोबर जे इथं बसलेले आहे मान्यवर आलेले आहेत त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो। सर्व अतिथीगण, उपस्थित पालक वर्ग, प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वसामान्य पालकांच्या विद्यार्थ्यांना असामान्य व्यक्ती बनविणारे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचे केंद्रस्थान बनलेले शारदा एक्झाम सेंटर अँड कोचिंग क्लासेसचा हा पहिला गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा। आम्ही इन्व्हिटेशन कार्ड काढले, त्याच्यावर आमचं एक टॅगलाईन होतं। आमच्या पत्रिकेवर एक टॅगलाईन आम्ही टाकली होती की सोहळा गुणवंतांचा आणि कौतुक विशेष प्रावीण्य मिळवलेल्या या सेंटर मधील 2 हिऱ्यांचा। आज आमचे हिरेही उपलब्ध आहेत आणि हिऱ्यांना पैलू पाडणारे त्यांचे पालक आहेत। सर, मी व्यासपीठाला सांगू इच्छितो की डिसेंबर मध्ये आमचे चालू झालेले क्लासेस, आमच्या क्लासेसची ओपनिंगच 2023-24च्या डिसेंबर मध्ये झालेली आहे। डिसेंबर मधून आम्हाला फक्त परीक्षेसाठी 3 महिने मिळाले। 3 महिन्यामध्ये काय करणार? 10वीचा पेपर तर यावेळेस 11 दिवस आपण बघितलं। तुमच्या मार्गदर्शनासाठी मी पण मार्गदर्शनाखाली सेंटरवर कार्यरत होतो यावेळेस। तर सेंटर एवढं कडक होतं, 2 ते 2.5 महिने आम्हाला मिळालेले होते। आम्ही एक यशाचं गमक म्हणलं तर आम्ही घेतला सराव। 3 महिन्यामध्ये सर प्रत्येक विषयाच्या 10वीच्या 8 पैकी 8 विषयाच्या प्रत्येक 72 प्रश्नपत्रिका ह्या सोडवून घेऊन त्याचं सोल्युशन क्लासेस दिलं। आपला देश हा क्रिकेट प्रेमीचा देश म्हणला जातो। एक सुंदर उदाहरण आहे की ब्रॅड हॉक नावाचा एक क्रिकेटर होता, त्याचा पहिली इनिंग, त्याचा ICC क्रिकेट मधलं पहिलं स्थान, आपला भारत वर्सेस त्याची ऑस्ट्रेलिया अशी मॅच रंगलेली। पहिल्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर त्याने सचिन तेंडुलकरची विकेट घेतली। त्याला विचारण्यात आलं, तो खूप गगन आनंद होता, गगन भरारी घेत होता। सचिन तेंडुलकरला विचारलं की कसं झालं? सचिन तेंडुलकर मला त्याची उत्कृष्ट बॅट बॉलिंग आणि त्याच्या बॉलिंगच्या जे त्याला केलेला सराव, त्या सरावावर मी आउट झालो। नंतर पण सचिनने एक कमेंट दिली की इथून पुढे मी त्याच्या बॉलवर कधीही आउट होणार नाही, ही काळजी ही मीही घेणार आणि ब्रॅड हॉक पण घेणार। नंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे तब्बल 53 सामने झाले। 53 सामन्यामध्ये 53 वेळा हे एकमेकांसमोर आले, 10-10 इनिंग खेळल्या।
त्यानं रिटायर झाला तरीही सचिन तेंडुलकर नंतर आउट झाला नाही. त्याचं कारण सचिन तेंडुलकरला विचारण्यात आलं तर सचिन तेंडुलकर म्हणला, ब्रॅड हॉकच्या ज्या बॉलवर मी आउट झालो होतो त्या बॉलचा मी 100 वेळेस रिप्ले केला आणि 50 वेळेस प्रॅक्टिस केली आणि सरावाच्या जिद्दीवर त्या बॉलवर ब्रॅड हॉकच्या मी नंतर कधीही आउट झालेलो नाही. हेच यशाचं गमक आम्ही आमच्या क्लासेस मध्ये केलं आणि विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला. प्रत्येक विषयाचे 72 क्वेश्चन्स पेपर आणि क्वेश्चन पेपरचं सोल्युशन ह्याच्या जोरावरच आमचे 2 विद्यार्थी, एक आजकाल ऑनलाईनचा जमाना आहे, ऑनलाईनच्या युगामध्ये एक विद्यार्थी ऑनलाईन शिकत गेला, दुसरा विद्यार्थी ऑफलाईन प्रेझेंट होत गेला. ऑनलाईन विद्यार्थ्याने सेंटर मधून दुसरा आणि समता शाळेमधून पहिला क्रमांक घेतला आणि तो ऑफलाईन विद्यार्थ्याने सेंटर मधून 5वा आणि समता शाळेतून दुसरा. हे दोन्हीही आमच्याच क्लासचे विद्यार्थी आहेत, हे आज स्वाभिमानाने सांगायला मी आवडतो. सर, क्लासेसचे वैशिष्ट्य आणि त्यांच्या आपल्या श्रमाच्या जोरावर विद्यार्थी भरपूर झाले. विद्यार्थ्यांच्या नंतर मागच्या रिझल्ट बघता, रिझल्ट बघून ह्या वेळेस आपल्याकडे ऍडमिशनचा फ्लो खूप वाढला. जवळपास 15 दिवसाखाली आमचे बॅच सुरू झाल्या. तर आम्ही आतापर्यंत आमची 10वीची बॅच 50+ झालेली आहे. ते फक्त आमच्या रिझल्टच्या जोरावर आणि आम्ही केलेल्या गुणवत्तेच्या जोरावर. आपल्या ग्रामीण भागामध्ये जर क्लासेस म्हणलं की 1-2 मोठे क्लासेस अवेलेबल असतात, पण 1ली ते 12वीचं एकाच ठिकाणी सर्व काही एकाच ठिकाणी ऑल इन वन रूट म्हणणारा आमचं एकमेव क्लासेस परिसरामध्ये आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. सर, प्रत्येक वर्गासाठी विशेष वर्गखोली असेल, ज्याप्रमाणे प्रत्येक शाळामध्ये प्रत्येक वर्गासाठी वेगळी वर्गखोली असते, ती प्रत्येक वर्गखोली आमची एकही बॅच कंबाईन मध्ये नाहीये. सर, एका वर्गाचा एक विद्यार्थी असेल तर त्या एका वर्गासाठी एक स्पेशल तास आम्ही दिला जातो, त्याच्यात दुसरा विद्यार्थी मिक्स नाहीये. सर, दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक. आमच्या इथं एक शिक्षक असं नाहीये की 2 विषय शिकवतो. आमच्या इथं प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वर्ग शिक्षक आहे, तो म्हणजे 1ली पासून 12वी पर्यंत. सर, 11वी 12वीला तर कोणी वेगवेगळ्या वर्गांना वेगवेगळ्या विषयांना शिक्षक देतो. आमच्या इथं 1ली ते 4थीचा मॉप सध्या 70+ आहे. 70+ मध्ये आमच्याकडे 3 मॅडम आहेत, एक मराठी स्पेशल, एक इंग्लिश स्पेशल आणि एक गणित स्पेशल. आमच्या इथला मिनिमम स्टाफचं जर एज्युकेशन म्हणलं तर मास्टर आहे. सर, आमच्या इथं प्रत्येक स्टाफ हा सुशिक्षित आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र वर्गखोली असेल आणि प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक, ही आमची खासियत आहे. सर, आपण विद्यार्थ्यांना आपलं एक टीम बनलेलं असतं की क्लासेस लावले म्हणजे विद्यार्थी आला, ट्युशन्स केले म्हणजे विद्यार्थी आला, शाळेत रेग्युलर गेला म्हणजेच विद्यार्थी चांगल्या गुणाने पास होतो. ह्याच्याबरोबर जोड असावी लागते ते शैक्षणिक वातावरणाची. त्या शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्याला ॲरोच्या पाण्यापासून असेल ते बसायला बेंचेसची व्यवस्था इथपर्यंत आम्ही सगळं देतो. एवढंच नव्हे तर तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या बॅचला आम्ही प्रोजेक्टरवर शिक्षण सुरू केलेलं आहे. सर, 12x8 ची LED स्क्रीन आणि LED स्क्रीनवर दर संडेला विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्रापासून प्रत्येक विषय हा शिकवला जातो. आणि कदाचित ह्याच विश्वासाच्या जोरावर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी शारदा कोचिंग क्लासेस आणि एक्झाम सेंटर मध्ये येण्याचं पसंत केलं. पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. गेल्या वेळेस सर डिसेंबर मध्ये म्हणजे अर्ध वर्ष होऊन गेलं होतं, त्याच्यामुळे आमच्याकडे जवळपास 7 ते 8च विद्यार्थी होते. 8 विद्यार्थ्यांमध्ये 2 जण हे सेंटर मधून आमच्याच क्लासचे आले. यावेळेस आमची स्ट्रेंथ 50च्या जवळची आहे. सर, 50 पैकी 50 सेंटर मधून आणायचा आणि 50 पैकी 50 टॉप 50 मध्ये आणायचा नक्कीच प्रयत्न राहील अशी पालकांनाही ग्वाही देतो आणि विद्यार्थ्यांनाही विश्वास देतो. सर, या बॅचच्या निरोप समारंभाच्या वेळेस आमचं बोलणं झालं होतं की तुम्ही सेंटर मधून पहिला विद्यार्थ्यांना, दुसरा विद्यार्थ्यांना तुमचा पालकांसह सत्कार स्वागत आपला क्लासेस करेल आणि सन्मान करेल. तो हा आजचा क्षण, तो पहिलेही बोललो होतो, आजही बोलतो, आता नवीन बॅचला आश्वासन देतो. आपल्या 50 विद्यार्थ्यांपैकी तुम्ही सेंटर मधून पहिला आला, ह्याच्यापेक्षा भव्य दिव्य कार्यक्रम, भव्य दिव्य स्वरूपात कार्यक्रम आपल्या क्लासेस तर्फे आयोजित केला जाईल आणि एवढाच मोठा सन्मान, ह्याच्यापेक्षा मोठा सन्मान क्लासेस तर्फे नक्की करण्यात येईल. आताच्या बॅचला पुढील आयुष्यासाठी, पुढील प्रवासासाठी, शिक्षणासाठी शुभेच्छा देतो. आमच्या इथं सर 8 पैकी 8 विषय, कोणताही विषय सोपा नसतो हे वाक्य डोळ्यासमोर ठेवून नागरिक शास्त्र पासून ते इंग्लिश पर्यंत प्रत्येक विषयाची डेली शिकवणी ही रोज होत राहते. सर, या जोरावर याही वेळेस आपलं शिराळा सेंटर आहे, सरांच्याच मार्गदर्शनाखाली याही वेळेस क्लासेसचा टॉप नंबर येईल
अशी पालकांना विश्वास देतो आणि विद्यार्थ्यांनाही विश्वास देतो आणि आपले मनोबल थांबवतो. पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. कधीही अडचण आली तर क्लासेस तुमच्यासाठी कधीही अवेलेबल आहे. 10वी पास झाले म्हणजे असं नाही, आपल्याकडे 11वी 12वी सुद्धा आहे. त्याच्यामुळे कधीही जरी अडचण आली तरी क्लासेस तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आताच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आता ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला त्यांना पुढील शिक्षणाच्या शुभेच्छा देतो. या उस्माननगर गावामध्ये सर्वप्रथम शिक्षणाची चळवळ समता शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने आपल्या उस्माननगरमध्ये स्थापन केलेली आहे. आमचा जन्मही नव्हता तेव्हा ही संस्था इथं स्थापन झालेली आहे. तेव्हापासून या संस्थेची चळवळ, या शिक्षणाची चळवळ आपल्या गावामध्ये सुरू आहे आणि त्या स्थापन करण्यामध्ये माझ्या मते प्रतीक सरांचे आजोबा त्यांनी त्याच्यामध्ये खूप मोठाचा सहभाग घेतला होता. त्यांचे साक्षीदार वाटर गुरुजी आहेत. ही चळवळ आपली आज सतत तेवत ठेवण्यासाठी प्रतीक देशमुख यांनी खूप मोठा धाडस करून या ग्रामीण भागामध्ये जे की मुलांजवळ कधी वही असते तर कधी पेन नसते, पेन असते तर कधी पुस्तक नसते, यांनी यांचा स्टॉप सर्वांनी या गोष्टीला बाजूला सारून आपल्याला विद्यार्थ्यांना कसं खालून वर नेता येईल याचाच ध्यास त्यांनी अहोरात्र प्रयत्न करत आहे. उस्माननगरमध्ये शैक्षणिक चळवळ ही झाली पाहिजे. इथले विद्यार्थी IAS IPS झाले पाहिजेत. आता नवीन पाठशाळेनुसार, नवीन धोरणानुसार, नवीन ऑनलाईनच्या जगामध्ये विद्यार्थी टिकण्यासाठी ही त्यांच्यामध्ये गुणवत्ता असलीच पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्या उस्माननगरमध्ये पालक वर्ग हा थोडासा गरीब आहे. कामगार वर्ग इथे जास्त आहे. इथे ट्युशनला पाठवतात पण फीस द्यायचं म्हणलं की थोडस एखादा महिना पाहतात आणि दुसऱ्या महिन्यामध्ये विद्यार्थी ड्रॉप होतो. तर माझी एक विनंती आहे या सारदा कोचिंग क्लासेसच्या सर्व टीमना की एखादा विद्यार्थी नव्हे तर 10 विद्यार्थी आमच्या सारख्याचं सहकार्य घ्या. त्यांना जर एखादी पेन नसेल, बयान नसतील, दप्तर नसतील तर ते आम्हाला सांगा, आम्ही त्या विद्यार्थ्यांना देतो. पण त्या विद्यार्थी हा शिकला पाहिजे, कारण त्याच्या अभावी तो शिक्षणापासून वंचित न राहिला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तो ध्यास तुम्ही नक्कीच घेणार आणि तो पेलणार याबद्दल काही शंका नाही. याबद्दल मला इथं बोलावलं, माझा सन्मान केला. आपल्या शारदा कोचिंग क्लासेसच्या वतीने खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय भारत. 2 शब्द नक्की सांगाल, कारण ज्या मुलांना यश प्राप्त झाले त्या यशाच्या मागे सर्वप्रथम तुमचे पालक आहेत हे विसरता कामा नये. आणि ज्यांनी आज टक्केवारी घेतली त्यांची जबाबदारी जास्त वाढली. कारण तुम्हाला हे 5 ते 6 वर्ष तुमची खूप महत्वाचे असतात आणि 5-6 वर्ष प्रत्येकाने आपापली गुणवत्ता सिद्ध करण्याची, म्हणजे दुसरीकडे वेळ वाया न घालता जास्तीत जास्त ज्यांनी आज 87% घेतले ते जास्त टक्के कसे वाटते मायनस व्हायचं नाही. आणि मैत्री करते वेळेस आपल्यापेक्षा जास्त टक्केवारी घेतली त्यांच्या शिका. शारदा कॉलेजचं सुद्धा मी कौतुक करत, कारण दरवर्षी आता हा कार्यक्रम मला दरवर्षी करायचा आहे का सर, कारण तुमची जबाबदारी वाढली. कारण कौतुकाची थाप आपल्या विद्यार्थ्यांना भेटणं हे कौतुक खूप मोठं आहे आणि त्यांना हा आशीर्वाद सगळ्यांचा भेटला पाहिजे. मित्रांनो, आपल्या उस्माननगर शहरामध्ये माननीय प्रतीक सरांनी 1ली ते 12वी पर्यंत च्या शिक्षणाची व्यवस्था आणि त्यांना लागणाऱ्या स्किलच्या बाबीची व्यवस्था या ठिकाणी करून दिली. खरं तर आपल्या परिसराचं शिक्षणाचं केंद्र म्हणजे उस्माननगर हेच ठिकाण आहे. 1950-55 पासून असं मला वाटतं. कारण याच ठिकाणी याच शाळेमध्ये शिकून खूप विद्यार्थी मोठमोठ्या क्लास 1च्या पदावर गेलेले. एका उस्माननगर गावापुरतं नाही, या परिसराला
परिसरातील विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम या गावाने केलेलं आहे, याची निश्चितच जाणीव या परिसराला आहे. आज प्रतीक सरांनी आज काळाचा वेध घेऊन विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीची शिक्षण त्यांच्यामध्ये रुजवले पाहिजे. आजची परिस्थिती फार वेगळी आहे. आपल्या देशाची शिक्षण पद्धती आणि बाहेर देशाची शिक्षण पद्धती याच्यामध्ये खूप मोठा तफावत दिसतोय. कारण लहान बाळ जेव्हा जन्मते आणि रांगायला लागते किंवा 4 वर्षाचं बाळ असते त्यावेळेसच त्यांच्यामध्ये उपजात गुण ओळखले जातात आणि त्या पद्धतीने त्याला शिक्षणाच्या ट्रीटमेंट दिल्या जातात. बाहेर देशामध्ये एखादी मोठा हॉल तयार केला जातो आणि छोटे छोटे इक्विपमेंट वेगवेगळ्या माध्यमातले तिथे ठेवले जातात. मग वैद्यकीय क्षेत्रातले असतील, इंजिनिअरिंग क्षेत्रातले असतील, पर्यावरण क्षेत्रातले असतील, कृषी क्षेत्रातले असतील, जेवढे घटक आहेत त्या घटकाचे आणि ते बाळ कोणत्या इक्विपमेंट पर्यंत किती वेळ जाते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कॅच केलं जाते. त्याला कोणत्या गोष्टीची आवड आहे यावरून त्याचं सिद्ध केलं जाते आणि तशा पद्धतीची शिक्षण बाहेर देशात दिलं जातं. पण आपल्या देशामध्ये जी शिक्षण पद्धती आहे या शिक्षण पद्धतीच्या नुसार मी म्हणणार नाही ही चुकीची आहे, पण शिक्षण पद्धती ही लादली जाते. आज शिक्षणाच्या बाबतीचा विचार केला तर अज्ञान माणूस जो शिकलेला नाही पण शेतामध्ये चांगल्या पद्धतीची शेती, उत्कृष्ट शेती, ज्या ऍग्रिकल्चर अधिकाऱ्याला लाजवेल अशा पद्धतीच्या नॉलेजची शेती करतो, पण त्यांच्या गुणवत्तेचं मोजमाप होत नाही. पण या शिक्षणानं जो कोणी करतो चिमुकल्याला एकच सांगायचं, प्रत्येक सरांनी आणि आलिम सरांनी, मला वाटते दोन्ही इंजिनिअरिंग क्षेत्रातले टीचर आहेत. त्या ठिकाणी मला फॅक्टरीचे मला वाटते प्रेरणाही होत असतील. पण प्रत्येक सर आणि आलिम सर तुमच्यामधली जी काही कल्पना शक्ती आहे त्या कल्पना शक्तीला कृतीची सांगड घालून विद्यार्थ्यांमधले उपजात गुण ओळखून आणि त्याला तशा पद्धतीचे शिक्षण जर आपण दिले तर निश्चितच आपला परिसर या महाराष्ट्रामध्ये गाजल्याशिवाय राहणार नाही असं माणूस होता. धड कोणीच नाही, धड असं कोणाला काही येत नाही असं कोणीच नाही. परमेश्वराने प्रत्येकाला 2 पाय 2 हात बुद्धी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. फक्त कमी आहे ते आमच्यामधले आत्मविश्वासाची. आणि हा आत्मविश्वास शारदा कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून तुमच्यामधले उपजात गुण ओळखून त्या माध्यमातून हे शिक्षण दिलं जातं. आणि खरोखरच प्रत्येक सर आणि कालेज सर आम्ही कौतुक करतोय तुमचं 1ली ते 12वी पर्यंत. आणि प्रत्येकासाठी वेगवेगळा वर्ग म्हणजे एवढी भौतिक सुविधा आपण उपलब्ध करून दिली आणि कमी वेळेमध्ये निश्चितच याचा फायदा सर्व या परिसराला आपल्या माध्यमातून होणार आहे. परिसरातल्या आपली जन्मभूमी ही आहे आणि हे करत असताना या विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगले गुण आहे. याच्यामध्ये कलेक्टर लपलेला आहे, याच्यामध्ये तहसीलदार लपलेला आहे, याच्यामध्ये डॉक्टर लपलेला आहे, याच्यामध्ये इंजिनियर लपलेला आहे. आणि हे सगळे जण उद्या या देशाचे आधारस्तंभ आहेत आणि आपला देश बलवान करण्याचं काम हे सगळे चिमुकले करणार आहेत. निश्चितच या चिमुकल्यामधले उपजात गुण ओळखा आणि त्यांना शिक्षणाची पद्धत आहे. प्रतीक सर आणि आलिम सर यांनी हे जे काही शारदा कोचिंग क्लासेस आपण निर्माण केला याच्यासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आपल्याला लागेल मी या भागातला एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या शक्तीनिशी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. मग तुमचे उस्मानगरच नाही, उस्मानगर हो, शिराडो हो, तुम्हाला जिथं जिथं काढायचे आहे तिथे तिथं माझ्या पद्धतीनं मी आपल्या सर्वांना सहकार्य करू इच्छितो. आपण आम्हाला बोलवलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. आमचे मित्र प्रदीपरावजी देशमुख सरांचं स्वप्न प्रत्येकराव आपण पूर्ण करावं, कारण आपल्या आजोबांनी संस्था स्थापन केली म्हणजे शिक्षणाचं दार या परिसरात खुल्लं करून दिलेलं आहे आणि त्याचा वटवृक्ष झालेला आहे. पण आता एकच आहे की एखाद्या विशालकाय वटवृक्षाखाली बसलो असता त्याचं बीज मोहरीवली सूक्ष्म असते हे त्या काळी कोणाला कल्पना नसते. आता तुमची कल्पना कोणालाच कळणार नाही, पण जेव्हा विशालकाय वटवृक्ष आपला होईल निश्चितच आपल्या वृक्षाच्या सावलीसाठी बसण्यासाठी प्रत्येक जण आतुरतेनं वाट पाहिजे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. त्यामुळे प्रतीक सरांनी आदरणीय प्रदीप पालकांच्या सहकार्याने मार्गदर्शनाखाली
त्यांनी हिंमत केली त्याबद्दल मी प्रतीक सरांचं आणि त्यांच्या स्टाफचं अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांना शुभेच्छा पुन्हा देतो. या ठिकाणी काही पालक उपस्थित आहेत, त्यांना मी एक विनंती करणार. विनंती यासाठी की लहान लहान लेकरं आहेत, दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला, त्यांना पुढे बोलवण्यासाठी शुभेच्छा पण दिलेल्या आहेत. अलीकडे मोबाईलचे वेळ फार लागलेले आहेत. हे अतिशय लहान लहान कोमल मुलं, कारण पालकांना माझी विनंती आहे. मी पाहत होतो प्रवासामध्ये अनेक ठिकाणी त्या लेकराचं वय 1 वर्षही झालं नाही. अशा लेकराची पुढे त्याची आई मोबाईल ठेवते. मी म्हणते काय ते बरोबर नाही. ती रडती म्हणे, अरे रडते तर त्याला वेगळं पूर्वी काही मोबाईल होतं का? त्यामुळे आता ही जी चिमुकली मंडळी इथे बसली त्यांना थोडं मोबाईल पासून दूर ठेवा अशी पालकांना माझी विनंती. त्यांना कुठला मोबाईल पाहिजे, पालकांनी चालले आईने आणलेला आहे. कारण भविष्यामध्ये ही मुलं त्यांचं मन स्ट्रॉंग आता तेवढं आहे, पण पुढे स्ट्रॉंग व्हायचं आहे. ते स्वतः मोठं होणार आहे, त्या देशाला बलवान करणार आहे, देशाचं भविष्य आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने फार मोठी हिंमत करून प्रतीक सर, अलीम सर आणि त्यांच्या स्टाफने एज्युकेशनचं केंद्र या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. अटल कॉम्पिटिशन पुण्यातर्फे मला वाटलं अनेक प्रकारचं साहित्य मिळते त्यांना विद्यार्थ्यांना. या ठिकाणी अनेकांनी सांगितले आपल्याला काही अडचण असेल त्यांना मदतही करू, आपण मदत घ्यावी. भविष्यामध्ये कुशालीने आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत की हा एक वटवृक्ष होणार आहे. त्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी आत्मविश्वासाने अशा प्रकारे पुढे जावं, अशा प्रकारे लाख लाख शुभेच्छा देऊन खरं तर त्या जो आज शारदा कोचिंग क्लासेसनं गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा नुसता कौतुक सोहळा नाही, तर या विद्यार्थ्यांना खरं तर पुढील वाटचालीसाठी, पुढील यशस्वी वाटचालीसाठी एक प्रेरणा आहे, एक ऊर्जा स्रोत निर्माण करणारा कार्यक्रम आहे. तसेच एक शैक्षणिक बळ देणारा कार्यक्रम आहे. आणि विद्यार्थ्यांनी हे संपादन केलेलं आहे. खरं तर हे संपादन करण्यामध्ये केवळ त्यांची प्रयत्न किंवा त्यांची पराकाष्ठा नाही, तर या पाठीमागे पालकांचं सुद्धा खूप महत्व आहे. पालकांचे खूप आशीर्वाद आहेत, त्यांचे प्रयत्न आहे, कष्ट आहेत, तसेच शिक्षकांचं मार्गदर्शन आहे. या सर्वांतून हा विद्यार्थी घडलेला आहे. विद्यार्थ्यांनी गुणवंत बरोबर ज्ञानवंत व्हावं असं म्हणतात. गुणवंत म्हणजे नुसते टक्केवारी मिळून गुणवंत झाला म्हणून नाही. माझ्यामध्ये त्यासोबत जर ज्ञान चांगलं प्राप्त केलं तर आपोआपच विद्यार्थी गुणवंत सुद्धा होतो. आणि या शाळेच्या या कोचिंग क्लासेसनी जसं सरांनी सांगितलं की आम्ही डिसेंबरमध्ये बॅच चालू केली, फक्त 8 विद्यार्थी होते. त्यापैकी 2 विद्यार्थी चांगल्या मार्गाने शाळेचं आणि प्लस केंद्राचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे. कमी कालावधीमध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांच्याकडून झालेला आहे. 8 विद्यार्थ्यांचे आता भरपूर विद्यार्थी जवळपास 150च्या विद्यार्थी गेलेले आहेत. असंच कोचिंग क्लासेसचं काम चांगलं राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी गुणवंत यादीमध्ये नाही आले त्यांनी परत त्यांची चिकाटी जिद्दीने अभ्यास करून पुढच्या वेळेस आपला सत्कार याच व्यासपीठावर राहील ही जिद्द बाळगून अभ्यासाला सुरुवात करायची आहे. फक्त मी सरांना एक विनंती करेन की दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करताना आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे 10वी ते 1ली ते 12वी पर्यंत क्लासेस आहे. फक्त माझी एक इच्छा आहे की तुम्ही 10वी 1ली पासून सुरुवात करताना विद्यार्थ्यांच्या डोक्यात एक कॉपी किंवा नकल हा भाग बसलेला आहे. तो तुम्ही जर सुरुवातीपासून नाहीसा केला, 1ली पासून जर त्यांच्या डोक्यातून नाहीसा केला खूप चांगलं होईल. कारण मी छोटीशी माझ्या आयुष्यातला एक अनुभव सांगतो. मी 10वीला असताना बोर्डाची परीक्षा चालू असताना इंग्लिशचा पेपर होता आणि इंग्लिशचा पेपर चालू झाल्यानंतर एक अर्ध्या तासाने पोलीस ऑफिसर आमच्या वर्गामध्ये आले आणि त्यांनी मला उभं केलं. मला म्हणते तुमच्याकडे कॉपी आहे का? म्हणलं नाही. त्यांनी माझ्या पूर्ण अंगझाटणी घेतली. अंगझाटणी घेतल्यानंतर माझ्याकडे कोणती कॉपी सापडली नाही. कारण असं म्हणतात की कॉपी करणं ही कला आहे किंवा नक्कल अक्कल लागते. आमच्याकडे न कला होती ना अक्कल होती.
तेव्हा आमच्याकडे काही कॉपी सापडली नाही. नंतर त्या ऑफिसरने जाताना मला सांगितलं कमी मार्क पडले तरी चालतील, नापास झाले तरी चालेल, पण कॉपी करायची नाही. आणि आज मी तुमच्या समोर जो उभा आहे त्याचाच परिणाम आहे की कॉपी न करता मी इथपर्यंत. त्याच्यामुळे त्या वर्गामध्ये माझ्या एकट्यालाच चेक केलं आणि सर्व विद्यार्थी माझ्याकडे असं बघत होतं जसं की मी एखादा गुन्हा केलाय. मला एकट्यालाच कसं काय चेक केलं. तो ऑफिसर जे होते जे चेक करणारे होते दुसरे तिसरे कोण म्हणून आमचे काका रामराव वाडेकर साहेब होते, जे PA साहेब होते त्यावेळेस. म्हणजे स्वतःच्या पाल्याला शाळेत येऊन त्यांना कॉपी करू नये म्हणून त्यांनी जी दक्षता घेतली, स्वतः येऊन चेक केलं, त्याचा परिणाम आज मी आज उभा आहे. खरं तर त्यांनी की माझ्या डोक्यामध्ये एवढं फिक्स बसलं की त्याच्यानंतर मला एक कॉपीची गरज पडली नाही किंवा मी कधी कॉपी केली नाही. आजही माझे मुलं असतील, आमच्या घरातले कोणीही मुलं असतील, मी त्यांना फक्त ती एकच गोष्ट सांगतो, तुम्ही नापास झाले तरी चालेल, कॉपी करा. माझं हेच म्हणणं आहे सरांना, सर मी पहिलीपासून वर्ग चालू करतात, पहिलीपासूनच त्याच्या डोक्यात एक गोष्ट टाका की विदाउट कॉपी तुला पास होऊन गुणवंत व्हायचं आहे. दुसरे असे की गुणवंत विद्यार्थ्यांनी हे जे संपादन केलंय खरं तर हे सहजासहजी मिळत नाही. ते मिळाल्यानंतर ते टिकवणं फार अवघड आहे. आता जे 10वीचे विद्यार्थी आहेत, 10वीच्या विद्यार्थ्यांना सातत्य ठेवून पुन्हा 12वीत असं ते संपादन करणं ते टिकवणं खूप अवघड गोष्ट आहे. पण शारदा कोचिंग क्लासेसच्या मदतीने ते तुम्ही टिकवणार यात मला काही ते मात्र शंका नाही. तसेच 1ली ते 12वी विद्यार्थ्यांचा हा जो अभ्यासक्रम आहे 1ली ते 12वी पर्यंत जर सरांनी जसं आता त्यांचे विद्यार्थी वाढलेले आहेत, यांनी ठरवलं तर 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांचा जो अभ्यासक्रम आहे तोच भविष्यात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल किंवा कुठल्याही परीक्षा असतील या अभ्यासक्रमाशिवाय एकही अक्षर बाहेरचं नसते. त्यामुळे सरांनी क्लासेस घेताना ज्या विद्यार्थ्यांमध्ये जसं पंधराव्या सरांनी सांगितलं त्यांच्यातले काही गुण असतील तर तुम्ही येऊन त्या पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन करावं. मी आपल्याला हीच विनंती करेल की सर्वात अगोदर शिक्षकांना कळतं की विद्यार्थ्यांचा कल कुठे आहे. शिक्षक हाच गुरु म्हणतात का, कारण त्यांना शिकवताना लक्षात येतं कोणता मुलगा कोणत्या पद्धतीने शिकतो, कोणती त्याला पद्धत आवड आहे किंवा त्याच्यात कोणत्या गोष्टीमध्ये रस आहे, त्या पद्धतीने तो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. तसंच सरांनी अशा विद्यार्थ्यांना हेरून त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करावे. आता या शाळेत उस्माननगर मध्ये तर ते एवढ्या शाळा आहेत, मी एवढ्या शाळेत कोणत्याही गावात बघितल्या नाही. पांढरकडे सरांनी सांगितल्याप्रमाणे समता विद्यालय ही सर्वात जुनी शाळा आहे. त्यानंतर त्यांचे वडील स्वर्गीय माधवराव पांढरकडे यांनी भीमाशंकर विद्यालय स्थापन केलं आणि परिसरात शिक्षणाचा खरं तर महासागर तयार झाला. एवढ्या उस्माननगरमध्ये एवढ्या शाळा आहेत, सम्राट शाळा असेल, बाजूला त्रिमूर्ती स्कूल असेल, अजून जिल्हा परिषदची स्कूल सोडून इतर जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या कोणते आता आपल्या जवळपास आमच्या एरियात 70 गाव आहेत पोलीस स्टेशनवर, एवढ्या शाळा कोणत्याही गावात नाही. म्हणजे शिक्षणाची आवड प्लस शिक्षणाची संधी या गावामध्ये भरपूर आहे. आता आपण बघतो सिटीमध्ये क्लासेसचा निवड बाजार झालेला आहे. माझी प्रत्येक सरांना आणि सरांना विनंती असेल त्या पद्धतीचा बाजार उस्माननगर येथे करू नये तेव्हा होऊ नये याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. कारण आम्ही बघतो सिटीमध्ये फक्त बाजार आहे, शिक्षण नाही. शिक्षण जे द्यायचं त्यांना ते मुलांचे मोजके विद्यार्थी 98-99% असतात, त्याची स्पेशल बॅच पाडली जाते आणि त्यांनाच फक्त शिक्षण देण्यात येतं. बाकी इतर विद्यार्थी फक्त आर्थिक कारणासाठी आहेत. तर त्या पद्धतीचं शिक्षण इथं होऊ नये त्यासाठी मी सरांना विनंती करेन. तसंच आपण बघितलं असेल की शक्यतो म्हणण्यापेक्षा 99% असतं टॅलेंट हे ग्रामीण भागातच असतं. सिटीमध्ये टॅलेंट उत्पन्न होत नाही. ग्रामीण भाग ती देवाची देणगी असेल कदाचित, पण ग्रामीण भागामध्ये टॅलेंट दिसून येतं. जी गुणवत्ता आहे ती ग्रामीण भागातूनच वर येत असते. आणि आपण ग्रामीण भागामध्ये शारदा कोचिंग क्लासेस एक्झाम सेंटर जे चालू केलं आहे त्याचा उद्देश सफल होईल. इथून चांगले विद्यार्थी घडतील आणि भविष्यात जेव्हा एखादा मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल तेव्हा आम्हाला जरूर बोलावं, कारण तुमच्या या यशात आम्ही सहभागी होऊन तुमचा आनंद द्विगुणित करू इच्छितो. फुलांनी फुलांचे मन पहा जपले,
फुलांनी फुलांचे मन पहा जपले, या मंगल प्रसंगी आभार मानते आपले. जसे की प्रथम सर्वांना माझा नमस्कार. एखादे वाक्य लिहिताना जेव्हा आपण पूर्णविराम देतो तेव्हाच ते वाक्य पूर्ण होते. जोपर्यंत आपण एखाद्या वाक्याला पूर्णविराम देत नाही तोपर्यंत ते वाक्य पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमाचा शेवट, प्रत्येक कार्यक्रमाचा पूर्णविराम हा आभार प्रदर्शनाला आपण म्हणतो. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गाडेकर सर यांनी त्यांच्या बिझी शेड्यूल मधून आपल्याला त्यांच्या महत्त्वाच्या वेळातून वेळ आपल्यासाठी काढला. त्याबद्दल मी शारदा कोचिंग क्लासेस अँड एक्झाम सेंटरच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर आपल्याला आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते म्हणून श्री खुशाल पांडागळे सर, श्री वारकड गुरुजी आणि श्री राहुल सोनसरे सर यांनी पण त्यांच्या वेळातला वेळ काढून आपल्याला सहकार्य केले, आपल्याकडे उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांच्याही क्लासेसच्या वतीने मनापासून आभार मानते. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री संकेवार सर, श्री पांडागळे सर, श्री संदीप घोरबाट सर आणि श्री प्रदीप देशमुख सर या चौघांचे मी मनापासून आभार मानते. प्रत्येक वेळी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहकार्य करणारे आमचे पत्रकार बंधू, तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे त्यांचे पालक, या पण सर्वांनी त्यांच्या वेळातला वेळ काढून आम्हाला सहकार्य केले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि सर्वात जास्त आभार मी चिमुकल्यांचे मानते की ज्यांच्यामुळे आज आमच्या कार्यक्रमाला शोभा आली. या सर्वांचे ज्यांनी आमच्या कार्यक्रम सहकार्य केलं प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे